जर तुमच्या सोबत असे लोक असतील तर या लोकांसोबत कधीही कोणतंही नातं ठेवू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल। माणूस जेव्हा यशाची पायरी चढतो तेव्हा अनेक जण कौतुक करतात, पण काही जण असे असतात जे मनातून त्या माणसाच्या यशाबद्दल आनंदी होत नाहीत। ते अशा लोकांवर जळतात जेव्हा आपल्याच बरोबरीची व्यक्ती पुढे जाते, यश मिळवते, तेव्हा ते यश काही लोकांच्या मनात खुपते, ज्यामुळे त्यांच्या मनात ईर्ष्येची भावना निर्माण होते। हे लोक इतरांचा द्वेष करतात, राग करतात, पण चेहऱ्यावर मात्र आनंदी दाखवतात। दिवसभरात आपण अनेक लोकांना भेटतो, मग ते घरात असो, बाहेर असो, ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी किंवा कुठेही। यांच्यापैकी मोजकेच लोक असतात जे तुमच्या गुणांना ॲप्रिशिएट करतात, तुमचं कौतुक करतात। परंतु काही लोक असे असतात जे तुमच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात, तुम्हाला टोमणे मारतात, तुमच्याबद्दल वाईट बोलतात, विनाकारण त्रास द्यायला लागतात। आणि हे आपल्याला कळत नाही असं नाही, कळतं, पण आपल्याला आपल्या स्वभावाअभावी त्या माणसांसोबत राहावं लागतं। आपण त्यांच्या सुख दुःखात त्यांना साथ देतो, पण हे लोक ना फक्त कामापुरतं आपल्याला बोलतात, आपल्याशी नातं ठेवतात, आणि एकदा का काम झालं की ते पुन्हा विचारत सुद्धा नाहीत, का बोलत नाहीत। त्यांच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आपण सगळ्यात शेवटी असतो, जणू काही अनोळखीच आहोत। आणि नंतर परत जेव्हा त्यांना काम पडेल तेव्हा ते आपल्याकडे येतात। काय गरज आहे अशा लोकांशी नातं ठेवण्याची जे फक्त आपल्याला त्रास देण्यासाठीच येतात? नका ठेवू, सोडून द्या सगळं। आपली एनर्जी आणि किमती वेळ त्यांना देण्याची काहीच गरज नाही, ज्यांना आपली आठवण फक्त एका कामासाठीच येते। ज्या व्यक्तीला तुमचा हेवा वाटतो ती व्यक्ती प्रत्येक क्षणी तुमचा अपमान करते। ते लोक स्वतःला सगळ्यात सर्वोत्कृष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, त्यांची नजर ही आपल्यावर असते, जेणेकरून आपल्यातील कमजोरी ते शोधतील आणि मग प्रत्येक वेळी तीच गोष्ट सांगून ते आपला अपमान करतील। या व्यक्तींपासून लांब राहा। या लोकांना तुमच्यासारखं बनायचं असतं, पण ते कधीच स्वतःला चांगलं सिद्ध करत नाहीत, व ते तुमची चेष्टा करायला लागतात, थट्टा करायला लागतात। मग ते उभं राहण्यापासून ते खाण्याच्या सवयीपर्यंत आणि कपड्यापासून ते चालण्यापर्यंत आपलं अनुकरण करतील, जेणेकरून ते देखील आपल्यासारखं बनतील। पण एवढं सगळं करूनही त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईटच आणि मत्सराची भावनाच असते। जे लोक तुमच्यावर जळतात ते प्रत्येक क्षणी स्वतःची तुलना तुमच्याशी करतात। जर तुमचा कोणताही मित्र असेल, ऑफिसची व्यक्ती, नात्यातली कोणती व्यक्ती, जवळपासची व्यक्ती किंवा कोणीही असो, तुमच्या प्रत्येक कामात जर तुमची तुलना करत असेल तर तुम्ही वेळीच सावध राहा, त्यांच्याशी कोणतंही नातं ठेवू नका। हे लोक प्रत्येक क्षणी आपल्यातील कमतरता शोधतात, त्यांना स्वतःला चांगलं आणि समोरच्याला चुकीचं सिद्ध करायचं असतं। जेव्हा सर्वजण तुमची स्तुती करतात, तुमचं कौतुक करतात, तेव्हा असे लोक अत्यंत निराश होतात, त्यांना या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो। ते लोक दुसऱ्यांसमोर आपल्याबद्दल वाईट बोलतात, आपल्याला नावं ठेवतात, त्यांच्या तोंडून आपल्याबद्दल फक्त वाईटच निघतं, आणि यामुळेच आपलं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही, आपल्याला मानसिक त्रास व्हायला लागतो। आणि एकदा का मानसिकता बिघडली की आपला पूर्ण दिवस त्यातच निघून जातो, आणि मग दिवसांमागून दिवस, मग महिने, मग वर्ष, असं करत करत अख्खं आयुष्यच निघून जातं। त्यामुळं जर असे लोक तुमच्या आसपास असतील, तुमच्या सोबत असतील, तर त्यांच्यापासून वेळीच सावध राहा, दूर राहा, सोडून द्या त्यांना, आणि त्यांच्यासोबत कोणत्याही पद्धतीचं कसलंच नातं ठेवू नका। तर तुम्ही आयुष्यात सक्सेस व्हाल, तुम्हाला हवं ते मिळवू शकाल। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका।